नमस्कार. आज आपण बघणार आहोत मस्त असा चटपटीत मसाला हरा मटार कसा बनवायचा ते अगदी कमीत कमी वेळात आणि एकदम जबरदस्त चटपटीत लागणारा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. बघा मी येथे घेतलेले आहेत पांढरे वाटाणे. हे मी एक 5 ते 6 तास भिजवून घेतलेलं आहे आणि छान त्याचं पाणी काढून टाकायचं आहे आणि पूर्ण पाणी कोरडं करून घ्यायचं आहे त्याचं. आणि अशा प्रकारे एखाद्या पांढऱ्या फडक्यावर टाकून त्याचं पाणी हे पुसून घ्यायचं आहे. पूर्ण सुकलेलं करून घ्यायचं आहे. बघा हे अजिबात त्याला पाणी राहता कामा नये. पूर्ण पाणी हे त्यातलं शोषलं गेलं पाहिजे. एकदम सुकून गेले पाहिजेत ते. आणि मस्त असं पुसून घेतल्यावरती एक 10 ते 15 मिनटं आपल्याला असेच पसरवून ठेवायचे आहे, कारण जे काही ओले असतील ते पूर्ण सुकून जातील अशा प्रकारे. मस्त पूर्ण सुकलेले आहेत बघा. आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत. एकदम जबरदस्त असे टेस्टी कुरकुरीत आणि चटपटीत असे मटार आज आपण येथे बनवणार आहोत बघा. आता आपण त्यामध्ये घालायचं आहे हिरवा कलर आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा. कलर हा आपण आधीच टाकून घ्यायचा आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून जो कलर आहे तो पूर्णपणे त्याला सर्व बाजूने लागला जाईल आणि त्याचा कलर हा मस्त हिरवा बनला जाईल बघा. पूर्ण जोपर्यंत त्याला पूर्ण हिरवा कलर येत नाही तोपर्यंत सारखं त्याला हलवत राहायचं आहे बघा. तुम्ही बघू शकता एकदम जबरदस्त असा ग्रीन कलर त्याला आलेला आहे. आणि आपण हे जे मटार आहे ते पूर्ण आता मस्त तळून घ्यायचे आहेत. जास्त जर तडतडायला लागले तर त्यावरती एखादं झाकण ठेवायचं आहे. छान असे जोपर्यंत चांगले क्रिस्पी आणि मस्त कुरकुरीत बनत नाही तोपर्यंत आपण हे तळून घ्यायचे आहे. 4 ते 5 मिनटं लागतात बघा साधारणतः. छान असे पूर्ण कुरकुरीत होत नाही तोपर्यंत सारखे तळून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता मस्त असा कलरही चेंज झालेला आहे त्याचा. सर्व मटार आपण येथे तळून घेतलेले आहेत. एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत. आपण इथे जास्त काही नाही, फक्त मीठ टाकणार आहोत. आणि तुम्हाला जर आणखी काही छान असं चमचमीत चटपटीत बनवायचं असेल तर त्यासाठी आपण इथे टाकायचं आहे चाट मसाला आणि लाल तिखट. आवडीनुसार टाकायचं आहे, तुम्हाला कितपत तिखट आवडतं ते. आणि अशाच प्रकारे तुम्ही बघू शकता एकदम मस्त असे चटपटीत आणि एकदम टेस्टी असे लागणारे मसाला मटार आपले इथे रेडी आहे बघा. छान असं मसाला त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून सगळा मसाला हा त्याला लागला जाईल आणि एकदम टेस्टी मटार आपले बनले जातील. व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.